तर एखादी अशी मिल सांगा ज्यानं पोट पिन भरलं पाहिजे पण त्यातून कॅलरीज पिन कमी भेटल्या पाहिजेत. मग घरातली पाहिजे का बाहेरची पाहिजे? घरचीच सांगा. ओके. मग घरचं जेवायचं असेल तर प्रदीप सरांनी काय विचारलंय बघा, पोट पण भरलं पाहिजे, प्रोटीन पण मिळालं पाहिजे आणि कमी कॅलरीज पाहिजे. मग घरातलं आपण काय खाऊ शकतो? 200 मिली दूध घ्यायचं, म्हणजे 1 ग्लास किंवा एक माप म्हणा, 1 ते 1.5 भाकरी घ्यायची. त्यात फक्त साखर टाकायचं नाही, कुस करून खायचं. 1 खावा, 1.5 खावा, 2 खावा. कुस करून खाल्लं की तुमचं पोट पण भरणार आहे. भाकरीतून फायबर पण मिळणार आहे, प्रोटीन पण मिळणार आहे आणि दुधातून अंदाजे भाकरी आणि दुधातून 13 ते 15 ग्रॅम ह्या दरम्यान तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. दोन्हीतलं मिळून प्रोटीन मिळालं आणि कॅलरीज 350 ते 450 त्याच्या आतच. जर 1.5 घेतलं तर 310 ते 330 ह्या दरम्यानच तुमच्या कॅलरीज होणार आहेत. म्हणजे कमी कॅलरीज, पोट भरणार आहे, तुम्हाला फायबर मिळणार आहे, प्रोटीन मिळणार आहे आणि वजन कमी करण्यास मदत होणार आहे. कारण जास्त कॅलरीज खाल्ल्याच नाही तुम्ही आणि उपाशी पण बसला नाही, पोट पण भरलं. त्यामुळे हे घरातलं तर तुम्ही एक वेळचं जेवण जर केलं तरी तुमचं वजन कमी होण्यास मदत होणार आहे. बाकीच्या ज्या फॅट, कार्ब ह्याच्यात जास्त बघू नका. आपण कॅलरीजवरती आपण काम केलं. आता कॅलरीज किती खाल्ल्या आणि आता व्यायाम आपला चालूच असतो या. तर अशाच माझ्यासाठी फॉलो करा.